श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। 2 नोव्हेंबर 2025 ला आहे देव उठणी कार्तिकी एकादशी। यालाच आपण प्रबोधिनी एकादशी देखील म्हणतो। या दिवशी तुलसी विवाहास आरंभ होणार असून या दिवशी चातुर्मासाची सांगता देखील होणार आहे। त्याचबरोबर 2025 मध्ये 2 नोव्हेंबर 2025 ला तुलसी विवाह आरंभ होणार आहे आणि 5 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा असून त्या दिवशी तुलसी विवाहाची समाप्ती होणार आहे। त्याचबरोबर गोपद्म व्रताचं उद्यापन देखील कसं करायचं आहे आणि देव उठणी एकादशी या दिवशी आपल्याला कुठली पूजा करायची आहे, या देव उठणी कार्तिकी एकादशीला कुठल्या प्रभावी सेवा आपल्याला करायच्या आहेत, त्याचबरोबर देव उठणी एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका आपण करू नये आणि जर रात्री 12ला कोणते स्तोत्र पठण करायचं आहे आणि पितृदोष असेल तर कुठली सेवा करायची आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कुठलीही अडचण असेल, काही वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता। आणि देव उठणी कार्तिकी एकादशी नंतर चातुर्मासाची सांगता होते। चातुर्मासानंतर भगवान विष्णू त्यांच्या निद्रावस्थेतून जागे होतात आणि या संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळत असतात। संपूर्ण 4 महिन्याच्या कालावधीनंतर ते देव उठणी कार्तिकी एकादशीला उठतात। भगवान श्री विष्णू झोपेतून जागे होतात। यंदा देव उठणी कार्तिकी एकादशी 2 नोव्हेंबर 2025 ला आलेली आहे। वार आहे रविवार। आपल्याला एकादशी कशी साजरी करावी त्या संदर्भातील आज माहिती आपण बघणार आहोत। देव उठणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी या दिवशी आपण सर्वच जण बघा व आपल्या वर्षभरात 24 एकादशी येतात, म्हणजेच महिन्याला 2 एकादशी असतात। प्रत्येक एकादशीचं वेगळं महत्त्व आहे आणि वर्षभरातील एकादशीपैकी 2 एकादशी आहेत। एक आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी, एक कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी या आहेत। या 2 ज्या एकादशी आहेत या 2 एकादशीला आपण जर उपवास पकडला तर आपल्या वर्षभरातील 24 एकादशीचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं। आणि देव उठणी कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता ही नक्की होणार आहे। तर या संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळणारे आपले श्री विष्णू यांच्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। त्या सेवा कुठल्या ते देखील आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आपल्यातील बरेच जण प्रत्येक एकादशीचा उपवास करत नाहीत। आपण सर्वच जण आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीच पकडत असतो। वर्षातून 24 एकादशी येतात आणि आपण या 24 एकादशीचं पुण्य या 2 एकादशीतच मिळवतो। उपवास हा आवर्जून करावा, पण मासिक धर्म असेल, विटाळ असेल तर उपवास करता येणार नाही। कुठलीही सेवा करत असताना जर आपल्याला मासिक धर्म आलेला असेल, विटाळ असेल तर आपण कुठली सेवा करत नाही। हां, मात्र तुम्ही ज्या मी सेवा सांगणार आहे त्या श्रवण करू शकता, त्याला काहीच हरकत नाही। आता कार्तिकी एकादशीला आपल्याला काय करायचं ते सांगते। देवघरातील बाळकृष्ण असेल, तुमच्याकडे विठ्ठलांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती नाही असं कुठलंच घर नाही, जर ते दोन्ही नसेल आणि महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला करायचं आहे। म्हणजे बाळकृष्ण असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल आणि महाराजांची मूर्ती असेल तर यापैकी जी कोणती मूर्ती तुमच्या घरी आहे त्या मूर्तीवर तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे। बाळकृष्णाचा असेल तर तरी देखील पुरुष सूक्त 1 वेळा, स्त्री सूक्त 1 वेळा असा हे पठण करून अभिषेक हा आपल्याला सकाळी करायचा आहे। आणि ते झाल्यानंतर वस्त्र अर्पण करायचं आहे, तुळस देखील आपल्याला अर्पण करायची आहे, गंध, धूप, दीप, अक्षता आपल्याला अर्पण करायचे आहे, नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे। एकादशी असल्यामुळे तुम्ही खडीसाखरेचाच नैवेद्य अर्पण करू शकता। आणि ज्यावेळेला आपण खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेला तुळशीपत्र हे नक्की ठेवायचं आहे। आता एकादशी असल्यामुळे एकादशीला आपण तुळशीला पाणी देखील घालत नाही, तर एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तर तोडू नये। आणि एकादशीला विष्णूंची सेवा करायची आहे आणि विष्णूंची सेवा करत असताना ज्यांना कुणाला संतान प्राप्तीची 40 दिवसांची जी सेवा आहे ती करायची असेल तर ती देखील तुम्ही कार्तिकी एकादशीपासून सुरू करू शकता। भगवान श्री विष्णूंना कुठली सेवा करावी हे सांगायची गरज नाही, कारण भगवान विष्णूंसाठी कुठली सेवा करायची नाही हे कुठल्याच सेवे करायला सांगायची गरज नाही आहे। प्रत्येकाला महालक्ष्मीची सेवा कुठली, आपल्या महाराजांची सेवा कुठली, नित्य सेवा कुठली, विष्णूंची सेवा कुठली हे सर्वांना माहीत आहे। तरी देखील सांगते की आपण सर्वांनी
त्या दिवशी एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे। विष्णू सहस्रनामावली असेल, व्यंकटेश स्तोत्र देखील तुम्हाला जवळपास पठण करायचं आहे। आणि जर तुमच्याकडे विठ्ठलाचं मंदिर असेल आजूबाजूला तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही देवाचं दर्शन देखील घेऊ शकता। आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप मात्र तुम्हाला या दिवशी करायचा आहे, कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। चातुर्मासाची सांगता ही देवउठणी एकादशीला होते, त्यामुळे त्या दिवशी देव जागी होतात आणि त्या दिवशी केलेली सेवा ही नक्की फलप्राप्ती देणारी आहे। रात्री आणखी एक सेवा करायची आहे जी व्यंकटेश स्तोत्राची आहे, ती प्रत्येकाला माहीत आहे। आणि रात्री शार्प 12 वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे। तर व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे। त्या कुठलीही सेवा करत असताना आपण धूप दीप अगरबत्ती लावतो। सर्वप्रथम दीप प्रज्वलित करायचा आहे, तो शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही लावायचा आहे। व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे। एकादशीला जर तुम्ही ही सेवा केली तर फार प्रभावी असते। आणि त्याचबरोबर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे तुम्ही 12 वेळेस करा, 21 वेळेस करा, तुमच्या मनानुसार, पण शक्यतो 21 वेळा करावी। आणि त्यानंतर जे पितृदोष असेल कोणाला तर त्यांनी विष्णू सहस्रनामाचं पठण नक्की दररोज करायला हरकत नाही। आणि जर कोणाला दररोज करणं शक्य नाही तर एकादशीच्या दिवशी तरी किमान तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण हे करावं। आणि 12 वेळेस करा, 1 वेळेस करा, पण किमान 1 वेळेस तरी तुम्ही करा। 12 वेळेस शक्य नाही होत, 1 वेळेस तरी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करा। एकादशीच्या दिवशी गोपद्म व्रताचं उद्यापन देखील करायचं आहे। ज्यांनी आषाढी पौर्णिमेला सुरुवात केली त्यांनी कार्तिक पौर्णिमेला याचं उद्यापन करायचं आहे। आणि त्याचबरोबर स्वास्तिकाचं हळदी कुंकू हे जे होतं, हळदी कुंकवाचं स्वास्तिक जे काढायचं होतं ते देखील चातुर्मासात ज्यांनी ही व्रत सुरू केलं असेल त्यांनी देखील, जर आषाढी पौर्णिमेला सुरू केलं असेल तर कार्तिक पौर्णिमेला तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता, किंवा आषाढी एकादशीला सुरुवात केली असेल तर कार्तिकी एकादशीला तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता, काहीच हरकत नाही। आणि या एकादशीला उपवास करायचा आहे, पिवळ्या रंगाचं फूल विष्णूंना अर्पण करायचं आहे, माता लक्ष्मीची सेवा असेल, कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे, बत्तास्यांचा नैवेद्य करायचा आहे, खिरीचा नैवेद्य तुम्ही करू शकता, श्रीसुक्तमचा पाठ तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर कुठल्या चुका करायच्या नाहीत ते सांगते। एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीचं पान किंवा तुळशीपत्र हे तोडायचं नाही। एकादशीला तुळशीचं रोप आपण लावू शकतो, पण तुळशीला आपण स्पर्श करू शकत नाही। रोप लावू शकता पण स्पर्श नाही करू शकत। हळद कुंकू अर्पण करायचं आहे, सात्विक जेवण आपल्याला जेवायचं आहे। आणि एकादशीच्या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भात बनवायचा नाही, भात खायचा नाही। या नियमांचं पालन करा, ह्या चुका होऊ देऊ नका। आणि सर्वांनी विष्णू सहस्रनामचं पठण नक्की कार्तिकी एकादशीला करा। आणि सर्वांनी विष्णूंची सेवा करा, माता लक्ष्मीची सेवा करा। आणि त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी भागवत देखील तुम्ही वाचू शकता। झाले सेवाई महाराजांच्या निमित्त व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।